जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 28. महाराष्ट्राचे कोहिनूर बाळ गंगाधर टिळक हे दूरदृष्टी असलेले धडाडीचे राजकारणी होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक खटपटी केल्या. करारी भीष्माप्रमाणे असलेल्या टिळकांनी स्वातंत्र्याचा विडा उचलला होता. बृहस्पतीप्रमाणे वाक्चातुर्य असलेले टिळक कोणाचीही भीडभाड न ठेवता सत्य बोलत. त्यांच्या वृत्तपत्रातील लेखांनी इंग्रजांचे धाबे दणाणले होते. टिळकांच्या असामान्य कर्तृत्वामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती. अकोल्यात शिवजयंती उत्सव साजरा होणार होता. लोकमान्य टिळक त्या उत्सवाचे अध्यक्ष असणार होते. लोकाग्रहास्तव टिळक त्या उत्सवात व्याख्यान द्यायला येणार होते. उत्सवाची तयारी झाली. टिळक येणार म्हणून मोठमोठ्या विद्वानांची गडबड उडून गेली. दामले, कोल्हटकर, खापर्डे आणि बडे बडे विद्वान अकोल्यात जमले. टिळक येणार म्हणून सारे वऱ्हाड आनंदले होते. आधीच महाराष्ट्राचे भूषण असलेल्या शिवरायांचा उत्सव आणि त्यात उत्सवाचे अध्यक्ष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मग काय विचारता. उत्सवाच्या 1 महिना आधीपासूनच तयारी चालू झाली होती. प्रत्येक जण आनंदात होता. अध्यक्ष उपाध्यक्ष ठरले. स्वयंसेवक तयार झाले. लोकांचे असे म्हणणे पडले की या उत्सवाला आपण समर्थ स्वामी श्री गजानन महाराज यांनाही आमंत्रण देऊ, म्हणजे दुधात साखर पडेल. जसा शिवरायांच्या राष्ट्रोद्धाराला समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद होता, तसेच टिळकांच्या राजकारणाला श्री गजानन स्वामींचे आशीर्वचन मिळाले पाहिजे. काही जणांना ते पटले तर काहींना नाही पटले. काही म्हणाले, तो शेगावचा अवलिया उत्सवात कशाला आणायला पाहिजे. तो कसाही वागेल आणि सभेचा विक्षोभ करेल. गिण गिण गणात असे म्हणत सभेत नागवा फिरेल. कदाचित लोकमान्यांना मारेलही. तर काही लोक म्हणाले, श्री गजाननाची पदकमले सभेला लागलीच पाहिजेत. त्यांचे वेडेपण वेड्यांसाठीच आहे. जे कोणी सज्जन व विद्वान असतील त्यांच्याशी ते विद्वानासारखेच वागतील. गजानन महाराजांसारखे संत खरे खोटे ओळखू शकतात. आणि टिळक खरेखुरे राष्ट्रोद्धारक आहेत, दांभिक नाहीत. म्हणून मनात कुठलीही शंका न घेता गजानन महाराजांना आमंत्रण द्यावे. अशी भोवती न भोवती होऊन अकोल्याची मंडळी गजानन महाराजांना आमंत्रण द्यायला शेगावला आली. आमंत्रण देण्यासाठी दादासाहेब खापर्डे काही बोलायच्या आतच गजानन स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही तुमच्या शिवजयंती उत्सवाच्या सभेत येऊ. तेथे वेड्यासारखे न वागता आणि सुधारकांचा अपमान न करता मौन बसू. राष्ट्रोद्धारासाठी बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखा राष्ट्रप्रेमी पुरुष होणार नाही. टिळक व अण्णा पटवर्धन यांच्यासाठी आम्ही अकोल्याला येऊ. अण्णासाहेब पटवर्धन हे आळंदीचे दत्तावतारी सिद्धपुरुष नरसिंह सरस्वती यांचे शिष्य होते. मी येईन असे गजानन स्वामींनी म्हणताच खापर्ड्यांना अतिशय आनंद झाला. ते कोल्हटकरांना म्हणाले, बघा, अकोल्यात जे घडले ते वऱ्हाडच्या या संताला इथे बसून अंतर्ज्ञानाने समजले. आपण त्यांना आमंत्रण देण्याआधीच त्यांनी उत्सवाला येईन म्हणून सांगितले. गजानन स्वामी खऱ्या राष्ट्रपुरुषाच्या प्रेमासाठी उत्सवाला यायला तयार झाले. सारे वऱ्हाड टिळकांच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. शिवजयंतीच्या दिवशी होणाऱ्या टिळकांच्या सभेसाठी एक मंडप उभारण्यात आला होता. मंडपात प्रचंड जनसमुदाय जमला होता. लोकमान्य टिळकांना पाहण्यासाठी लोक लांबलांबून आले होते. त्यात भर म्हणजे गजानन महाराजही त्या सभेला येणार होते. जमलेले लोक टिळकांबरोबरच गजानन स्वामींचीही आतुरतेने वाट पाहत होते. सभामंडपात येण्याआधी गजानन स्वामी बच्चूलालने बांधलेल्या अकोल्यातील श्रीराम मंदिरात गेले. स्वामी श्रीराम मंदिरात आहेत हे कळताच सगळे कार्यकर्ते, नेते आणि इतर लोक मंदिराबाहेर जमा झाले. मग टिळकांनी तेथे येऊन
गजानन स्वामींची पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गजानन स्वामींना आदराने सभामंडपात आणले आणि उच्चस्थानी गादीवर बसवले. सभा सुरू झाली. व्यासपीठाच्या अग्रभागी टिळक बसले होते. टिळकांच्या एका बाजूला अण्णासाहेब पटवर्धन तर दुसऱ्या बाजूला दादासाहेब खापर्डे बसले होते. गजानन महाराज उच्चासनावर गादी लोडाला टेकून बसले होते. व्यासपीठावर दामले, कोल्हटकर तसेच इतर व्याख्याते आणि इतर विद्वान मंडळी होती. सभेच्या सुरुवातीला सभेचा हेतू सांगून झाला. मग व्याख्यानसिंह टिळक भाषण द्यायला उठले. ते म्हणाले, सज्जन हो, आजचा दिवस धन्य आहे. ज्याच्या जीवनाचे उद्दिष्ट स्वातंत्र्य मिळवणे हेच होते, त्या धनुर्धर योद्ध्याच्या वीरगाजी शिवाजीच्या जन्मजयंतीसाठी आज आपण इथे जमलो आहोत. शूर रणगाजी शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींच्या आशीर्वादाने आपले कर्तृत्व गाजवले. तसेच आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी समर्थ श्री गजानन साधू या सभेत आले आहेत. त्यामुळे आजची सभा परिपूर्ण झाली आहे. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला. ज्या समाजाला स्वातंत्र्य नाही तो समाज प्रेतवतच असतो. म्हणून राष्ट्रप्रेम वाढेल असे शिक्षण समाजाला देणे आवश्यक आहे. मग ते गजानन स्वामींना उद्देशून म्हणाले की असे शिक्षण हा भूपती या बालकाला देईल का? टिळकांनी असे म्हणताच गजानन स्वामी आसनी उठून बसले आणि गरजून त्रिवार नाही 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 असे म्हणाले आणि पुढे म्हणाले, श्रोते हो, अशानेच दोन्ही दंडांपरत बेड्या पडतात. एवढे बोलून गजानन स्वामी गण गण गणात असे भजन करू लागले. गजानन स्वामी असे म्हणाले कारण आवेशाच्या भरात टिळक इंग्रज सरकारला उद्देशून भडकपणे बोलले होते. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. गजानन महाराजांचे भाकीत त्याच वर्षी खरे झाले. सरकारने टिळकांना कायद्याचे कलम 124 खाली पकडले. पुढे त्यांना शिक्षा होऊन तुरुंगवास घडला. टिळकांची सुटका करण्यासाठी बडे बडे वकील झटू लागले. टिळकांचे सहकारी कायदेशीर प्रयत्नांबरोबरच पारमार्थिक उपायही करत होते. उमरावतीतील दादासाहेब खापर्डे हे बडे गृहस्थ गजानन स्वामींचे भक्त होते. आपल्या समाधीच्या आधी गजानन स्वामींनी दादासाहेब खापर्ड्यांना शिर्डीच्या साईबाबांकडे जाऊन राहण्याची आज्ञा केली होती. वकील असलेले दादासाहेब खापर्डे टिळकांच्या सुटकेसाठी कायदेशीर प्रयत्न करत होते. त्यासाठी ते उमरावती ते मुंबई असा प्रवास करत होते. अकोला स्टेशनवर खापर्डे कोल्हटकरांना म्हणाले, तुम्ही शेगावला जाऊन गजानन स्वामींना विनंती करा की टिळकांवर मोठा दुर्धर प्रसंग आला आहे, तेव्हा कृपा करून त्यांना संकटातून सोडवा. खापर्डे पुढे म्हणाले, खरे तर मीच गेलो असतो, पण मला मुंबईला जावे लागत आहे. टिळक भक्त कोल्हटकर लगेच शेगावच्या मठात आले. ते आले तेव्हा गजानन स्वामी निजून होते. तेव्हापासून 3 दिवसांपर्यंत स्वामी अजिबात उठले नाहीत. कोल्हटकरही गजानन स्वामी उठेपर्यंत मठातच बसून राहिले. कोल्हटकरांची टिळकांवर खूप निष्ठा होती, म्हणून त्यांनी चिकाटीची कमाल केली. चौथ्या दिवशी गजानन स्वामी उठले आणि कोल्हटकरांना म्हणाले, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी त्याला फळ येणार नाही. अरे, छत्रपती शिवाजीला रामदास स्वामींचा आशीर्वाद होता, तरीही बादशाही अंमलात तो कैद झालाच ना. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही. आता मी ही भाकरी देतो, ती टिळकांना खाऊ घाल. या भाकरीच्या बळावर टिळकांच्या हातून मोठी कामगिरी घडेल. गजानन स्वामींचे हे बोलणे ऐकून कोल्हटकर साशंक झाले. गजानन स्वामींना वंदन करून आणि भाकरी घेऊन ते मुंबईला गेले. कोल्हटकरांनी ती भाकरी टिळकांना खाऊ घातली आणि त्यांना शेगावचा सारा वृत्तांत कथन केला. ते ऐकून टिळक म्हणाले, गजानन स्वामी ज्ञानी आहेत.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही करत असलेल्या माझ्या सुटकेच्या प्रयत्नांना यश येणार नाही असे दिसते आहे. पण माझ्या हातून मोठी कामगिरी होणार आहे. या त्यांच्या गूढ बोलण्याचा अर्थ काय असावा? कारण हे साधूजन भूत, भविष्य, वर्तमान सारे काही जाणतात. पाहू यापुढे काय होते ते. असे म्हणून गजानन स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेली भाकरी टिळकांनी कुस्करून खाल्ली. तोंडात दात नसल्याने त्यानं भाकरी चावत नव्हती. पण प्रसाद टाकायचा कसा? पुढे टिळकांना शिक्षा झाली. त्यांना ब्रह्मदेशातल्या मंडाल्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे टिळकांनी गीता रहस्य हा गीतेवरील ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे टिळकांना जगद्गुरूप्रमाणे मान मिळाला. गजानन महाराजांनी उल्लेखलेली मोठी कामगिरी म्हणजे गीता रहस्य हा ग्रंथ होय. या ग्रंथावर टीकाही अपार झाल्या. अनेक विद्वानांनी गीतेची मांडणी करून लिहायचा प्रयत्न केला. पण टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथच सगळ्यात श्रेष्ठ ठरला. टिळकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेवढी कीर्ती मिळाली त्याच्या कितीतरी पट अधिक कीर्ती गीता रहस्य या ग्रंथामुळे मिळाली. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.